नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला ज्या योजनेने भुरळ घातलेली आहे, ज्या योजनेचा महिला खूप लाभ घेऊ इच्छितात पण त्यांना माहीत नाही डॉक्युमेंट काय असतात, तर आज आपण या योजनेची माहिती घेणार आहे। हे आहे इमारत बांधकाम कामगार योजना। ही योजना नक्की आहे काय, या योजनेचे लाभ काय आहे, याबद्दल आपले दीपक भाऊ पाटील हे हमेशा अर्ज भरतात। यांचा मला बऱ्याच दिवसापासून फोन आला की आपण जे व्हिडिओ बनवतो हे सर्व महिलांपर्यंत, आपले जे बांधकाम कामगारांचे जे लाभ घेऊ इच्छितात त्या सर्व महिलांपर्यंत, पुरुषांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे। तर मी आज त्यांच्याकडून या योजनेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतोय। या योजनेत जे घरातील बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी घरगुती सामानापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या जे फायदे आहेत, तसेच जे विम्याच्या पॉलिसी आहेत ते सर्व आपल्याला दीपक भाऊ पाटील आज सांगणार आहेत। तर दीपक भाऊ, ह्या अर्जाची नोंदणी कशी करायची? बऱ्याच लोकांना, आमच्या खेडेगावातील महिलांना, वास्तविक पाहता महिलांना खूप अडचण येते की या योजनेची नोंदणी कशी करायची व कुठे करायची, याची पूर्ण माहिती कोणीच सांगत नाही। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना काय काय डॉक्युमेंट लागतील हे आपण सांगू शकता का? सर्वात आधी सर्वांना नमस्कार। आपल्याला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असला तर 100 रुपयाचा एक स्टॅम्प पेपर घ्यायचा, त्याच्यावरती एक एफिडेविट करावं लागतं आणि जे आपले बांधकाम कंत्राटदार असतात त्यांचं एक 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागतं। आणि हे सर्व कागदपत्र घेऊन आपण एफिडेविट करून जर ग्रामीण भागातले असाल तर आपल्याला आपल्या ग्रामपंचायतचे सचिव यांच्याकडून ते व्हेरीफाय करावं लागतं, म्हणजे एक सही शिक्का घ्यावा लागतो आणि ते घेऊन आपल्याकडे कोणत्याही सेवा केंद्रावर आपण आल्यास त्याचं आपण ऑनलाईन करू शकतो। आणि जर शहरी भागातले असाल तर आपल्याला नगर अभियंता जे असतात, नगर परिषद नगरपालिकेचे, त्यांच्याकडे जाऊन आपण सही शिक्का आणला, म्हणजे जशी ही प्रोसेस आहे ग्रामीण भागातली तशी शहरीची आहे। फक्त ग्रामीणमध्ये ग्रामसेवकाकडून सही शिक्का घ्यावा लागतो आणि शहरी भागातले असले तर आपल्याला नगर अभियंता, नगर परिषद यांच्याकडून सही शिक्का घ्यावा लागतो आणि मग नंतर तो फॉर्म ऑनलाईन करावा लागतो। याच्यामध्ये मी बऱ्याच योजना अशा ऐकल्यात की महिलांना घरगुती भांड्यापासून ही योजना चालू होते, तर घरगुती भांड्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागते ते एक सांगू शकता का आपण? सर्वात आधी आपण नोंदणी करायची आहे। नोंदणी केल्यानंतर आपल्या जे तालुक्याचं जे ठिकाण असतं तिथं आपल्याला तारीख मिळते, ई सेवा केंद्रावर आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या तारखेवर आपल्याला तिथं हजर राहावं लागतं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्यात आपल्याला SMS येतो। सर्व जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे आणि पारदर्शक आहे, कुठेही काही याचं हे नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला SMS आल्यानंतर की तुमचा अर्ज मंजूर झाला, त्याच्यानंतर आपल्याला हे गृहोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं क्लेम आपण करू शकतो। बरं, हा अर्ज समजा आपण अर्ज भरला, 1 महिन्यानंतर आपल्याला ह्या वस्तू मिळतील असं आपण म्हणताय। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पण भरपूर योजना आहेत। समजा कोणी बांधकाम कामगार जर त्याचे मुलं मुली 10वी 12वी शिक्षण घेत आहेत किंवा उच्च शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यासाठी काय योजना आहे? त्यांच्यासाठी आपली सर्वात प्रथम नोंदणी होणं आवश्यक आहे आणि आपल्याला एक MS म्हणून नंबर येतो, XYZ MS पासून सुरुवात असते त्याची, तो आपण नोंदणी क्रमांक असतो। तो झाल्यानंतर आपलं ब्लड टेस्ट साठी आपल्याला फोन वगैरे येतात, आपल्या घरातल्या सर्वांचे ते ब्लड टेस्ट वगैरे असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ही भांडी म्हणजे जे आपण गृहोपयोगी वस्तू म्हणतो त्या सर्व मिळतात। त्याच्यानंतर आपल्याला ह्या जे शिक्षणासाठी जे फायदे आहेत, तर इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत जर आपले पाल्य असले तर त्यांच्यासाठी 2500 रुपये एका वर्षासाठी मिळतात। 7वी ते 10वी पर्यंत 5000 रुपये, 10वी ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी शिक्षण घेतात इमारत बांधकाम कामगारांचे त्यांच्यासाठी 10,000 रुपये, पदवी पूर्व शिक्षणासाठी 20,000 रुपये, उच्च पदवीसाठी 25,000 रुपये, पदविका अभ्यासक्रमासाठी 20,000 रुपये, अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 रुपये आणि ITI अभ्यासक्रमासाठी 20,000 रुपये। तसेच पहिल्या मुलीच्या लग्नासाठी, इमारत बांधकाम कामगार म्हणून ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मिळतात आणि स्वतःच जर इमारत बांधकाम कामगार स्वतःचं लग्न करायचं आहे तर त्याच्यासाठी 30,000 रुपये मिळतात। आणि वैद्यकीय पदवीसाठी, म्हणजे इमारत बांधकाम कामगाराचा मुलगा जर समजा डॉक्टरकीचं शिक्षण वगैरे घेत आहे तर त्याच्यासाठी प्रतिवर्षी 1 लाख रुपये। तर खूप चांगली योजना आहे ही। ज्यांचे बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा लोकांसाठी, त्यांच्या पाल्यासाठी खूप चांगली योजना आहे। तर अजून एक अशी योजना मी ऐकलेली आहे की जर समजा बांधकाम कामगारांना जर काही अपघात झाला किंवा अपंगत्व आलं किंवा त्यांचा मृत्यू जर झाला तर त्याच्याबद्दल पण भरपूर योजना आहेत, ती योजना आपण सांगू शकता का? त्याच्यासाठी जर इमारत बांधकाम कामगाराचा जर अपघात झाला
किंवा कायमचं अपंगत्व जर आलं तर त्यांना 2 लाख रुपये मिळतात आणि त्यांचं अपघातामध्ये जर इलाज करायचा असला तर 50,000 रुपयापर्यंत क्लेम करता येईल. बर. तर मित्रांनो, अशा भरपूर बांधकाम कामगारांच्या योजना आहेत, त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहित नाही व हे अर्ज कुठे भरायचे. तर हे आपल्या मागे ठिकाण दिलेलं आहे, बळीराजा मल्टी सर्व्हिसेस, बद्री कॉम्प्लेक्स, तहसील चौक, मलकापूर. व मी त्यांचा नंबर सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकतो. काही अडचण आल्यास त्यांच्यासोबत नक्की संपर्क करावा. व बऱ्याच जे लोक लाभ घेण्यापासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. धन्यवाद मित्रांनो.